बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये दोन गटात हाणामारी झालेली आहे। लाठ्या काट्यांनी एकमेकांना मारलं गेलंय। पुण्यामध्ये कोयता गँग, याआधी कोयता गँगने अनेक वेळा असे हल्ले केलेले आहेत, मात्र आता लाठ्या काट्यांनी मारहाण झालेली आहे। दोन गटात ही हाणामारी झालेली आहे। अजित पवार यांनी याआधी शब्दसुद्धा दिला होता, पुण्यामध्ये यानंतर गुन्हेगारी दिसणार नाही, मात्र लाठ्या काठ्यांनी ही हाणामारी झालेली आहे। दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात ही हाणामारी झाली आहे। तर दृश्य आपण पाहतोय, पुण्यामधला हा प्रकार आहे। पुण्यामध्ये दोन गटात तुफान हाणामारी झालेली आहे। लाठ्या काठ्यांनी ही हाणामारी झाली, सोबतच दगडांनी सुद्धा एकमेकांवर हल्ला केला गेलाय। दोन्ही गटाविरोधात वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। पुण्यातील हा प्रकार आहे। पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे। आधीच पुणे हे कोयता गँगसाठी कुप्रसिद्ध आहे आणि त्यातच आता ही लाठ्या काठ्यांनी हाणामारी झालेली आहे, सोबतच दगडांनी सुद्धा मारहाण झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, रात्रीची ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते आणि अतिशय व्हिडिओ जे आहेत ते अंगाचा थरकाप सर्वसामान्यांची उडवतील अशा प्रकारची मारहाण जी आहे ती या दोन गटांमध्ये झालेली पाहायला मिळते आणि यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे। अगदी साध्या कारणावरून ही सगळी मारामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। अगदी वाढदिवसाचा केक कापत असताना फटाक्यांची माळ लावली आणि त्यानंतर रिक्षावरती ती उडाली आणि काचा फुटल्याचा आरोप केला गेला आणि या किरकोळ कारणावरून जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लाठ्या काठ्या आणि दगडांनी जी आहे ती दोन गटांमध्ये तुफान अशी मारामारी जी आहे ती रात्रीच्या सुमारास 11च्या सुमारास जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि या माध्यमातून पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही गटांच्या विरोधात एका गटाच्या विरोधातले 4 जण आणि दुसऱ्याकडे 5 जण असे एकूण 9 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु पोलिसांनी कोणालाही अटक न करता या सगळ्यांना जी आहे ती साधी नोटीस देऊन सोडून दिल्याची धक्कादायक गोष्ट जी आहे ती आता समोर येते। त्यामुळे एकीकडे गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं सांगितलं जात आहे, परंतु गुन्हे घडू नयेत किंवा गुन्हे घडल्यानंतर त्यांना शिक्षा व्हावी यासाठी काय नेमके प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहेत, कारण का सातत्याने पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरती जे आहेत ते विचारलेले पाहायला मिळाले। सातत्याने गुन्हेगारीला अधोरेखित करत पुण्यातील कोयता गँग असेल किंवा इतर निरनिराळ्या गोष्टी, गाड्यांची तोडफोड असेल, दहशत माजवण्यासाठी केले जाणारे तरुणांकडून प्रयत्न असतील, या सगळ्याबाबत वेळोवेळी जे आहे ते अनेकांनी प्रश्न विचारलेले पाहायला मिळाले, परंतु त्यावरती कारवाई नेमकी या सगळ्यांवरती काय होतीये आणि असे प्रकार किंवा असे गुन्हे, अशा दहशत माजवणाऱ्या घटना घडूच नये यासाठी पुणे पोलिसांचा वचक या गुन्हेगारांवरती आहे का नाही, हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मात्र रोहन, पुणे पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर आलेली आहे? हे दोन गट, या दोन गटातील ही माणसं नेमकी कोण होती? तिथे राहणारे आजूबाजूच्या परिसरामध्येच हे सगळे रहिवासी आहेत आणि वाढदिवसाचा केक कापण्यावरून ही भांडणं झाली जरी असली असं सांगितलं जात असलं तरी पूर्ववैमनस्य या सगळ्याबाबत जोडल्याची माहिती सध्या मिळते। काहीसे वेगळे अँगल देण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अगदी सोशल मीडियावरती कालपासून हे व्हिडिओ जे आहेत ते पसरवले जात आहेत आणि यामध्ये नगर रोडचा किंग याला कसं पळवून लावलं अशा प्रकारचे स्टेटस जे आहेत ते ठेवले जात आहेत। त्यामुळे या सगळ्यांमधून गुन्हेगारीचं उदात्तीकरण व्हावं या सगळ्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या गुंडांकडून केला जातोय आणि तरी देखील या सगळ्यांवरती कुठल्याही प्रकारची अटक न करता सोडून दिल्याने खळबळ जी आहे ती आणि पोलिसांच्या भूमिकेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण करणार। मात्र रोहन, आपण दृश्यात पाहतोय जीवघेणी हाणामारी आहे, तरी सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाहीये, कुणालाही अटक झालेली नाहीये, त्यामुळे या प्रकारामध्ये काही राजकीय हस्तक्षेप दिसतोय का? खरं तर काही हिंदुत्ववादी संघटना यामध्ये जे आहे ते त्यांनी या सगळ्या घटनेमध्ये जे आहे ते सहभाग घेतल्याची माहिती सध्या मिळते, कारण का दुसरा जमाव जो होता तो काहीसा वेगळा धर्माचा होता आणि हे जण होते ते दुसऱ्या धर्माचे होते आणि यातून हा सगळा वाद जो आहे तो झाल्याची देखील माहिती मिळते। काही हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये सहभाग घेतल्याची माहिती मिळते, त्यामुळे हे सगळे प्रकार जे आहेत ते पुण्यामध्ये घडतायत। अशा पद्धतीने मारामारी होतीये, अशा पद्धतीने पुणेकर नागरिक त्यांचा श्वास जो आहे तो मुठीत घेऊन जगतायत, कारण का सातत्याने कोयता गँग असेल किंवा गाड्यांची तोडफोड असेल किंवा इतक्या हिंसकपणे जे आहे ते अशा पद्धतीने हाणामारी जी आहे ती होत असताना चित्र
दृश्य अनेकदा पुण्यामध्ये पाहायला मिळतं. आताची ही आपण दृश्य जय महाराष्ट्रावर एक्सक्लुझिव्ह पाहतोय. त्या दृश्यांमधून प्रत्येक पुणेकराचा जो आहे तो थरकाप उडेल अशा प्रकारची दृश्य आहेत. म्हणजे अगदी हातामध्ये लाट्या आहेत, काट्या आहेत आणि दगडांनी एकमेकांना जी आहे ती टोळी मारहाण करते आणि अशा पद्धतीने पुण्यामधल्या रस्त्यांवरती जर का दृश्य असेल आणि अगदी वाघोली खांदवे नगर जे की वर्दळीचे ठिकाण आहे, रहिवासी ठिकाण आहे, अशा भागामध्ये असे प्रकार होत असतील तर मात्र नेमके पुणे पोलीस करतायत काय? पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. पालकमंत्री अशा पद्धतीने कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही अशा प्रकारची विधानं करतात. परंतु अशा पद्धतीने जर का गुन्हे घडले आणि गुन्हे घडवून देखील या आरोपींना अटक केली जात नसेल तर मात्र हे सगळं नेमकं पुणे शहरामध्ये काय चाललेलं आहे आणि पुणे पोलीस नेमकी अशी भूमिका का घेत आहेत? गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर मग या सगळ्यांना कडक शिक्षा मिळेल किंवा यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची तरी हे का करत नाहीयेत पुणे पोलीस? हा सगळा जो आहे तो प्रश्न आता पुणेकरांकडून जी मात्र आता रोहन व्हिडिओ समोर आलेला आहे त्यानंतर आता पुणे पोलिसांसोबत तुमची काही बातचीत झालेली आहे का? आता पुणे पोलीस या संदर्भात काही कारवाई करणार आहेत का? आपण वाघोलीचे सिनियर PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याशी या सगळ्याबाबत बातचीत केली. त्यांच्याकडून या सगळ्याची घटनेची माहिती घेतली. त्यांच्याकडून या सगळ्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे. परंतु त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये रविवारी प्रकरण घडल्यानंतर कोणालाही अटक केली नसल्याची माहिती दिली आणि तीच माहिती अतिशय खळबळजनक ठरते. कारण का इतक्या हिंसक पद्धतीने हे सगळं झालं असेल आणि दोन गटांमध्ये हा वाद झाला असेल आणि वेगवेगळे धर्माचे हे लोक असतील तर मात्र या सगळ्यांवरती कडक शिक्षा का नाही केली? अशा पद्धतीने त्यांना पुन्हा एकदा प्रकार किंवा अशा प्रकारे हिंसक त्यांना पुन्हा एकदा बनावं वाटणारच नाही अशी शिक्षा या सगळ्यांना का नाही दिली? हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय. परंतु केवळ नोटीस देऊन या सगळ्यांना सोडण्यात आलं, गुन्हा परस्पर दाखल करण्यात आला, परंतु कुणालाही अटक जी आहे ती केली नाही. मग मात्र या सगळ्यामुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाठ्या काट्या घेऊन दगडाने जर मारहाण करत असतील तर कडक कलम लावून यांना तुरुंगामध्ये का नाही टाकलं? यांना कोर्टामध्ये हजर करून पोलीस कस्टडी का नाही मागितली किंवा न्यायालयीन कोठडी करून येरवडा जेलमध्ये का नाही पाठवले? हे सगळे प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने विचारले जात आहेत. त्यामुळे पुणे पोलीस नेमके गुन्हेगारी संपवू पाहतायत का? आणि संपवायची असेल तर मग मात्र त्यांची रणनीती काय आहे? अशा पद्धतीने जर का गुन्हेगारांना गुन्हे करून मोकाट सोडून दिलं ठीक आहे. रोहन, आता तिथली परिस्थिती काय आहे? वाघोलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. वाघोलीमध्ये हा प्रकार घडल्यानंतर तिथली परिस्थिती आता कशी आहे? स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय तिथल्या? खरं तर हा सगळा प्रकार घडल्यानंतर रविवारी रात्री काही काळ तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. बराच काळ जे आहे ते यांना सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. परंतु यांची ज्या टोळ्या आहेत किंवा यांचे जे नातलग आहेत ते आजूबाजूच्या परिसरामध्ये होते. त्यामुळे त्या ठिकाणी बराच काळ पोलिसांनी जे आहे ते पेट्रोलिंग ठेवलेलं पाहायला मिळत होतं. त्यामुळे आता परिस्थिती जरी व्यवस्थित असली तरी त्यावेळेस मात्र मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि जी दृश्य पाहायला नक्कीच. तर आता पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल. रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.